नमस्कार प्रेक्षकांनो. मुरांबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. आता आजी अथर्वबरोबर बोलत असतात. तितक्यातच समोरून फोन येतो आजीला की शशिकांतचा ॲक्सिडेंट झाला आहे. आजीला धक्काच बसतो. तेव्हा आता अथर्व लगेचच आजीला म्हणतो की अहो काय झालं आहे मला सांगा. मग आता अथर्वला कळतं की शशिकांतचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना खूप मार लागला आहे. लगेचच तो काळजीपोटी आता आजींना म्हणतो की अहो तुम्ही खाली बसा, काळजी करू नका, मी आहे ना, मी बघतो सगळं, तुम्ही अगोदर पाणी प्या बरं. तो घाईनेच आता आजींना पाणी देतो आणि लगेचच अक्षयला कॉल करायला लागतो. आता अक्षय इकडे फोन उचलत नसतो म्हणून तो आजीला म्हणतो की अहो आजी अथर्व अक्षय फोन उचलत नाही आहे. अक्षय आता बघतो अथर्वचं नाव आल्यावर त्याला वाटतं की काही काम नसेल, असंच लवकर घरी या म्हणून बोलत असेल. मग अक्षयला फोन उचलायचा असतो पण रमा म्हणते की अक्षय तू त्या अथर्वचा फोन उचलू नकोस. एकतर तू आल्यापासून तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोयस, त्यात मी तुला बोलूच देणार नाही आज. आता रमाच्या नाही म्हणण्यामुळे अक्षय तो फोन कट करतो. 2 ते 3 वेळा अथर्व फोन करतो मात्र अक्षय काही फोन उचलत नाही. तो रमाचा ऐकतो आणि म्हणतो की ठीक आहे. रमा म्हणते की तो अथर्व आल्यापासून तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही ना, बिलकुल आज त्याच्याशी बोलायचं नाही. आणि मग आता ते त्यांचं सगळं झालेलं असतं, एन्जॉय करून ते घरी येतात. इकडे आल्याबरोबरच आजींचा पारा खूप चढलेला असतो. त्या रमा अक्षयला पाहून म्हणतात की झालं का तुमचं मजा मस्ती करून, अरे आजूबाजूला जरा काय चाललं ना याच्याकडे पण लक्ष ठेवा. तुला कळत नाही अक्षय, 2 ते 3 वेळा अथर्वने तुला कॉल केले, तू एकतरी फोन उचललास का? इतका काय बिझी होता रे? अरे आहे तुझ्या बायकोवर प्रेम म्हणून काय झालं, बायकोचा बैल बनून तिला बाहेर फिरवणार आहेस का? आता अक्षय म्हणतो की अरे आजी इतकं चिडायला काय झालं? तेव्हा आता आजी म्हणतात की अरे काय झालं, काय आईला काय झालं आहे का आजी? आजी म्हणतात की आईला नाही पण अरे तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे, खूप लागलं आहे त्याला. असं म्हटल्याबरोबर अक्षयला धक्काच बसतो. तिकडे रमालाही खूप मोठा धक्का बसतो कारण रमामुळेच अथर्वचा फोन अक्षयने उचललेला नसतो, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे आता सीमा, मयुरी आणि अथर्व हे हॉस्पिटलमध्ये असतात. अथर्व शशिकांतला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि मग आता सीमा खूप रडत असते, तिला खूप काळजी वाटत असते शशिकांतची. तितक्यातच तिथे आता अक्षय, रमा सर्वजण हॉस्पिटलमध्ये येतात आणि मग त्यांना पाहून सीमा सांगायला लागते की बघ तुझ्या बाबांची काय हालत झाली आहे, तुला माहिती आहे अथर्वचे खूप उपकार झाले, त्याच्यामुळे आज आपल्या बाबांचा जीव वाचला, त्यानेच त्यांना इथे ॲडमिट केलं आहे, तुम्ही तर कोणीच घरी नव्हते, तू यायला हवं होतं अक्षय, पण तू आला नाहीस ना, त्या अथर्वचे पण किती उपकार झाले. आता अथर्वला तर खूप मजा येत असते हे सर्व ऐकताना. अक्षय अथर्वकडेच पाहायला लागतो. अथर्वला खूप राग आलेला असतो. मग आता अक्षय म्हणतो की अथर्व हे कसं काय झालं, मला जरा सांगशील का? अथर्व म्हणतो की बाहेर चल, मी तुला सांगतो. आता अक्षय आणि अथर्व हॉस्पिटलच्या बाहेर येऊन बोलत असतात की अरे अक्षय तुला काय सांगू, मी तुला काहीच नाही सांगू शकत, तुझ्या बापांनी नक्कीच काहीतरी इलिगल काम केले, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीला ते सामोरे गेले आहेत. पण मग मी तरी काय करू, मला फोन आला तसं मी त्यांना वाचवलं आहे. आता अक्षय म्हणतो की हो का? आणि मग आता त्या दोघांचंही बोलणं रमा ऐकत असते चोरून. रमा अथर्वकडेच पाहायला लागते आणि अक्षय अथर्वचे उपकार म्हणून त्याला घट्ट मिठी मारतो. रमा मात्र खूप टेन्शनमध्ये असते. अथर्वला कळतं की रमा आमचं बोलणं ऐकत होती, तोही रमाकडे पाहायला लागतो. तर दुसरीकडे मयुरी आता गरम पाण्याची पिशवी भरत असतानाच तिच्या हातातून ते सटकताना तिला चटका बसतो. लगेचच अथर्व तिथे येतो धावतच आणि तिला म्हणतो की मयुरी हे काय करत होतीस, तुला अंदाज आला नाही का? अगं काळजी करत जा जरा, किती लागले तुला, थांब मी तुला आईस क्यूबने जरा शेकवून देतो. तेव्हा मयुरी म्हणते की अरे इतकं काही नाही झाले अथर्व, इतकी का काळजी करतोयस? तेव्हा अथर्व म्हणतो की माझ्या माणसांना जर त्रास झाला ना तर मला त्रास होतो, मला नाही चालणार हा मयुरी, असं थांब जरा. लगेचच आईस क्यूब घेऊन तो शेकवत असतो मयुरीचा हात आणि अथर्व म्हणतो मयुरी आता कसं वाटतंय? तर मयुरी म्हणते की मला छान वाटतंय. इथे मयुरीचं मन जिंकलेलं आहे अथर्वने आणि अथर्व तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतो कारण त्याला मयुरीलाही फसवायचं आहे. तर मग पुढे आता असं पाहायला मिळतं, अक्षय आणि रमा बसलेले असतात. रमा अक्षयला म्हणत असते की खरंच सॉरी अक्षय, माझं चुकलं, मी तेव्हा तुला फोन उचलू द्यायला हवा होता, पण मला नाही रे माहिती की हे असं होणार होतं ते. मग अक्षय म्हणतो की बाद झालं तुझं सॉरी, मला तुझं सॉरी ऐकायचं नाही आहे रमा, त्यावेळेला जर फोन उचलला असता ना तर आज बाबांना मी घेऊन आलो असतो हॉस्पिटलमध्ये आणि मला 4 गोष्टी ऐकायलासुद्धा लागल्या नसत्या. आता माझ्यासमोर रडायचं नाटक करू नको हा रमा. आणि मग अक्षय आणि रमाचं खूप मोठं भांडण होतं. तर रमा रडत बसते, अक्षय रागानेच निघून जातो. आता अक्षय शशिकांतकडे येऊन त्याची तब्येत विचारत असतो सीमाला, मात्र सीमा खूपच त्याला म्हणत असते की अरे अक्षय तू यायला हवं होतंस, तू बाहेर काय करत होता? तेव्हा आता अक्षयला पुन्हा रमाचीच गोष्ट आठवते आणि मग आता अक्षय म्हणतो की असंही बाबांनी इतका त्रास दिला तरी आई तुला त्यांची इतकी का काळजी आहे? तेव्हा सीमा म्हणते की अरे इथे तू हे बोलत आहेस का? अरे तुझे बाबा हे विसरू नकोस आणि माझे हे संस्कार नाही, ते कसेही वागू दे पण मला त्रास होतोय. तेव्हा आता
अक्षयही म्हणत असतो की आई तुला त्रास झाला ना तर मला त्रास होतो हे मी पाहू शकणार नाही. आणि अचानकच शशिकांत ओरडायला लागतो. तेव्हा आता लगेचच नर्सला अक्षय बोलवतो आणि त्यांना ट्रीटमेंट द्यायला लावतो. सीमा मात्र रडायला लागते. तर दुसरीकडे रेवाच्या रूममध्ये अथर्व जातो आणि म्हणतो की रेवा बघ कसं उल्लू बनवायचं ते माझ्याकडून शिक, नाही तर तू सर्वांचे इतके छान मनं जिंकलेले होते, आज तर तुझे सर्व विरोधात आहे. मी तर सगळ्यांचं मन जिंकले, आता मला कोणीच नाही या घरातून हकलवणार. हे मी सगळं तुझ्यासाठी करतोय ना. तर रेवा म्हणते की काय केलेस तू? आणि काय रे, तुला फोन आला तेव्हा तू शशिकांतला बरोबर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, हे तुला बरोबर जमलं आहे. तुझं नाटक ना सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे अथर्व लवकर. तेव्हा अथर्व म्हणतो की अगं रेवा, जसं मी तुझ्या आईला जेलमध्ये टाकू शकतो तसं मी शशिकांतला मारूसुद्धा शकतो आहे. आता हे ऐकून रेवाला डाऊट येतो. रेवा म्हणते की म्हणजे? आता अथर्व हसायला लागतो आणि म्हणतो की तुला काय वाटलं हे सगळं अचानक झालं आहे? फोन येतो काय आणि मग मला आजी पाठवता काय, मग मी त्यांना वाचवतो? अगं हे सगळं मीच घडवलं आहे, तुला काय वाटलं? मला हे सुद्धा जमतं, माझ्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत आणि मी काहीही कधी करू शकतो. आणि मग अथर्व रेवाला सांगतो की त्याने कशाप्रकारे शशिकांतला गुंड पाठवले होते आणि त्या गुंडांनी शशिकांतला खूप मारलं होतं आणि त्यानंतर अथर्वने सुद्धा शशिकांतला खूप मारून तिथेच फेकून दिलेलं असतं रस्त्यावरती आणि त्या गुंडांना पैसे देऊन सर्व काही मिटवलेले असतात पुरावे. तर हीच गोष्ट आता रेवाला कळलेली आहे. तर पुढे आता अक्षयच्या चेहऱ्यावर थोडाही हावभाव नसतात. म्हणून सीमा म्हणते की अक्षय तुझं काय चाललं रे, तुझे बाबा इतके सिरियस आहे आणि तुला त्याचं काहीच पडलेलं नाही आहे, तुला ट्रीटमेंट द्यायची नाही आहे का चांगल्या डॉक्टरांची? तेव्हा अक्षय म्हणतो की काही मी चांगलं वागून बघितलं, त्यांनी काय केलं, तुला त्रासच दिला आहे ना आत्तापर्यंत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आपुलकी नाही आहे, पण मग माझं कर्तव्य मी करतोय ना. तेव्हा आता सीमाला खूप राग येतो. सीमा म्हणते की माझ्यासाठी काय चाललं अक्षय तुझं, हे माझे संस्कार नाही आहेत, आता वेळ आहे की तुझे बाबा कसे वाचतील ते, आणि तुला याचं पडलं आहे का? आणि मग दोघांमध्ये भांडण होतं. तर दुसरीकडे आता रमा किचनमध्ये काम करत असते. तेव्हा रेवा तिथे जाते आणि म्हणते की रमा तुझा आणि माझा एकच प्रॉब्लेम आहे, आपण दोघी आज एकटं पडलेलो आहोत, घरात इतका मोठा प्रॉब्लेम झाला आहे पण मात्र आपण काहीच बोलू शकत नाही आहे. तर मग आता रमा म्हणते की रेवा तुझं नाटक बंद करता, तू माझे कान भरवू नकोस. तेव्हा रेवा म्हणते की मला माहीत आहे मी तुला खूप छळलं, तुझ्या विरोधात जाऊन खूप काही गोष्टी केल्या आहेत, पण आता मला त्या गोष्टींचा पश्चाताप झाला आहे रमा. मला तर फक्त एवढंच म्हणायचं की तुझं आणि माझं ध्येय एकच आहे की अथर्वला ह्या घरातून बाहेर काढायचं. त्यासाठी आपण दोघींनी एकत्र आलो तर हे शक्य होईल. प्लीज रमा मला साथ देशील का? तर आता रमा विचार करायला लागते. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आता शशिकांतची तब्येत खूप सिरियस झालेली आहे. त्यामुळे रमा शशिकांतबद्दल अक्षयला म्हणत असते की तुमचं आयुष्य गेलं, मग तुम्ही तुमच्या बापाशी कधीच व्यवस्थित बोलला नाहीत, पण आज ते खूप सिरियस आहे, उद्या जर त्यांचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही एक काम करा ना, त्यांना माफ करा. आता अक्षयला रमाचं म्हणणं पडतं आणि तो खरोखर येऊन शशिकांतची माफी मागायला आलेलं असतं. तर पुढे आपल्याला पाहायचं आहे की खरोखर आता अक्षय काय बोलणार आहे शशिकांतला. जर शशिकांतला काही बरं वाईट झालं तर मात्र रमावरतीच ते आळ येईल आणि पुन्हा एकदा अक्षय रमामध्ये दुरावा निर्माण होणार आहे. प्रेक्षकांना खूप रंजक असं वळण आलेलं आहे. एक एपिसोड मिस करू नका, पाहत रहा मुरंबा. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.